आजच्या सकाळी पटकन आपण आजच्या सकाळच्या मननासाठी आपण तीन वचने आजच्या सकाळी तीन वचने वाचणार आहोत. तर सर्वप्रथम आपण योहानाचे पहिले पत्राकडे वळूया. आजच्या सकाळी एक छोटासा विचार देवाच्या स्तुतीसाठी बघण्यास योहानाचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय दुसरं वचन आपण वाचणार आहोत. सर्वप्रथम योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन तुमच्यासाठी मी वाचतो. आणि तोच आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. पुन्हा एकदा तेच वचन मी जोरात वाचत आहे. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. जेव्हा इकडे योहान हे वचन जेव्हा लिहित आहे तेव्हा त्याच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर तो ठेवून हे वचन लिहित आहे. आणि जेव्हा हे वाक्य किंवा हे जे वचन त्यांनी लिहिलं तिथे एक स्पेसिफिक शब्द प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो वापरत असलेला आपण पाहतो की तिथे जो शब्द त्यांनी इकडे वापरलेला आहे तो आहे प्रायश्चित्त. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, ही इज दी अटोनमेंट ऑफ आवर सिन्स. योहान इकडे प्रायश्चित्त हा शब्द प्रभू येशू ख्रिस्तासाठी वापरत असलेला हे आपण पाहतो. कशावरून आपल्याला हे कळतं. दुसऱ्याच शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि तोच तोच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा प्रायश्चित्त या शब्दाबद्दल किंवा या शब्दावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ओरिजिनल ग्रीक भाषेमध्ये जेव्हा नवीन करार लिहिण्यात गेलेला होता तेव्हा जो ओरिजिनल शब्द आहे तो आहे हिलॅस्मोस. हिलॅस्मोस प्रायश्चित्त किंवा अटोनमेंट याच्यासाठी ओरिजिनल शब्द आहे हिलॅस्मोस. जेव्हा ह्या शब्दाचा अर्थ आपण पाहतो, जेव्हा या शब्दाचा मूळ अर्थाकडे आपण अर्थाचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं की इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, द ऍक्ट ऑफ मेकिंग अमेंड्स गॉड. म्हणजे देवासोबतचे नातेसंबंध पुनर्स्थापित करण्यासाठी जी क्रिया आपण करतो किंवा जे कार्य आपण करतो त्याला म्हणतात प्रायश्चित्त. प्रायश्चित्त हा फक्त शब्द नाहीये, ही एक क्रिया आहे. प्रायश्चित्त हे काहीतरी कार्य केलेलं आहे. का कार्य केलेलं आहे? देवा संबंधित संबंध त्याच्यासोबत पुनर्स्थापित करण्यासाठी. किंवा अजून एक अर्थ असा म्हटलेला आहे की देवाचा जो राग किंवा देवाचा जो कोप मनुष्यावर होता तो देवाचा कोपाला समाधान करणं किंवा देवाच्या कोपाला संतुष्ट करणं हे आहे प्रायश्चित्त. इंग्लिशमध्ये अजून एक शब्द यासाठी वापरलेला आहे, प्रोपिशिएशन. याचाच अर्थ आहे प्रायश्चित्त. देवासोबत नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी कार्य केलेलं आहे, काहीतरी क्रिया केलेली आहे, काहीतरी कर्म केलेलं आहे, ते आहे प्रायश्चित्त. मनुष्य जातीवर पापामुळे असलेला जो दंड आहे, मनुष्य जातीवर पापामुळे असलेला जो श्राप आहे, त्या श्रापाला समाधानकारक उत्तर देणं किंवा त्या श्रापासाठी काहीतरी सोल्युशन काढणं, त्याच्यासाठी क्रिया करणं हे आहे प्रायश्चित्त. म्हणून प्रेषित योहान इकडे तो शब्द वापरत आहे. आणि इकडे कोण आहे बरं? दुसरा तिसरा कोणी नसून आपला प्रभू येशू ख्रिस्त. आजच्या सकाळी योहानाला आपलं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे न्यायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेताना आपण या वचनाला प्रश्न विचारू शकतो की हे योहाना, या प्रायश्चित्ताबद्दल जे तू लिहित आहे ते कोण आहे? त्याचं उत्तर तिथेच आहे, आणि तोच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पहिला मुद्दा हे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त तोच. तिकडे च जो वापरलेला आहे, च चा वापर केलेला आहे ते भरपूर महत्वाचा आहे. च चा वापर हे आपल्याला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त एकमेव ऑप्शन आहे, एकमेव सोल्युशन आहे, एकमेव उत्तर आहे. आणि तोच आपला कोण आहे? प्रायश्चित्त असा.
प्रभू येशू ख्रिस्त प्रायश्चित्ताचं कार्य करणार आहे. एवढंच नाही तर तो स्वतः प्रायश्चित्त आहे. तोच स्वतः उत्तर आहे. त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. याच्या पुढे जेव्हा योहान लिहितो तो तिकडे असं म्हणत आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. दुसरा प्रश्न आपण विचारू शकतो की हे योहाना, ज्या प्रायश्चित्ताबद्दल तू इकडे लिहित आहे हे कशासाठी आहे? तर त्याचं उत्तर तिकडेच दिलेलं आहे. तर आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हे जे प्रायश्चित साधं सुद्धा प्रायश्चित नाहीये. हे या जगाच्या सर्व जे लोक आहेत त्या सर्व लोकांच्या पापासाठी केलेलं हे प्रायश्चित्त, केलेलं हे कार्य असं आहे. या प्रायश्चित्ताचा स्कोप आपल्याला बघावयास मिळतो की केवढा मोठा हा स्कोप आहे. सर्व जगाचे पाप हा एक प्रायश्चित्त कव्हर करणार आहे हे आपण पाहतो. प्रायश्चित्त कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्त कोणासाठी किंवा कशासाठी केलेलं जात आहे त्याचं उत्तर तिथेच दिलेलं आहे. आपण पाहिलं, सर्व जगाच्या पापांसाठी हे प्रायश्चित्त केलेलं जात आहे. पटकन आपण दुसऱ्या रेफरन्सकडे बोलूया. याच मुद्द्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवून पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 24वे वचन. 1 Peter chapter 2 verse 24. पहिले पेत्र 2रा अध्याय आणि 24वे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. पहिलाच भाग आपण वाचूया. पुन्हा एकदा इकडे आता पेत्र लिहित आहे. कोणाबद्दल लिहित आहे? पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहिताना तो असं म्हणतो की त्याने काय स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. पुन्हा एकदा आपण तोच प्रश्न जर पेत्राला विचारला की हे पेत्रा, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रायश्चित्त कसे केले बरं? त्याचं उत्तर तिथेच लिहिलेलं आहे. कसे केले? तुमची आमची पापे स्वदेही वाहून त्याने खांबावर नेलेली आहे. प्रायश्चित्त कोण आहे? तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रायश्चित्त कोणासाठी आहे? सर्व जगाच्या लोकांच्या पापासाठी आहे. तिसरा प्रश्न, प्रायश्चित्त किंवा हे अद्भुत कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने कसे कंप्लीट केलेलं आहे? कसे त्याने पूर्णत्वास नेलेलं आहे? तर त्याचं उत्तर इकडे दिलेलं आहे. कशा प्रकारे केलेलं आहे? तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेलेली. आपण आराधनेमध्ये आपण ते गीत गातो, नेली त्याने खांबी नेली. काय नेलेली आहे? तुमची आमची पापे. त्या पापांचा भार त्या जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने तो पापाचा भार स्वतःवर घेतलेला आहे हे आपण पाहतो. आणि तिकडे खूप सुंदर शब्द वापरलेला आहे, स्वदेही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही आपली पापे स्वतःवर घेतलेली आहे. सर्व जगाचे पाप त्या एकच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेले आहे. स्वदेही पापे वाहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख सहनाच्या द्वारे त्याच्या दुःख सहन प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्यातून जावे लागले. काट्याचा मुकुट प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही घेतलेला. तापकांचे फटके आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी खाल्लेला आहे. जे रोमी शिपाई होतं त्या शिपाईनी प्रभू येशू ख्रिस्तावर स्वदेही त्याच्या देहावर काय केलेलं आहे? त्याच्या चेहऱ्यावर चपडाका मारलेल्या आहेत हे आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहावर काय थुंकलेलं आहे हे आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व दुःख सहन कसं घेतलेलं आहे? स्वतःवर घेतलेलं आहे. स्वदेही त्याने ते दुःख सहन घेतलेलं आहे. याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.
करिंदकरास पत्रामध्ये आपण वाचतो, जेव्हा आपण भाकर आणि प्यालामधून भाग घेतो, तेव्हा माडीवरच्या खोलीवर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी ओढले गेलेलं आहे. आपण या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रायश्चित्ताचं कार्य स्वदेही स्वतःवर त्याने घेतलेलं आहे. छळ, अपेक्षा, जीतू, मारफटके सर्व काही त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या जिवंत देवाच्या पुत्राने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते हे केलेलं आहे. हे आपण पाहतो. का केलेलं आहे? प्रायश्चित्तासाठी. का केलेलं आहे? साठी. का केलेलं आहे? देवाच्या श्रापाला समाधानकारक उत्तर देण्यासाठी. संतुष्ट, त्या जिवंत देवाला त्याचा कोप, त्याच्या श्रापाला संतुष्ट करण्यासाठी हे प्रभू श्री ख्रिस्ताने केलेलं आहे. ही इज द अटोनमेंट फॉर यू अँड फॉर मी. याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला गौरव देऊया आपण. तिसरा रेफरन्स आणि शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत की प्रायश्चित्ताबद्दल आपण काय वाचतो. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपण इब्री लोकास पत्राकडे वळूया. लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन. इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 28वं वचन आपण वाचूया. हिब्रूज चॅप्टर 9 अँड वर्स 28. तिकडे असं म्हटलेलं आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला. बस तेच वचन मी पुन्हा वाचत आहे. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी टिंबटिंब अर्पीला गेला. किती वेळा अर्पीला गेलेला आहे? एकदाच. ओनली वन टाइम. इंग्लिश मध्ये खूप सुंदर असं म्हटलेलं आहे, ही वॉज ऑफर्ड फॉर मेनी. आपण जेव्हा हाच प्रश्न प्रायश्चित्ताबद्दल इब्री लोकांचा पत्राचा जो लेखक आहे, जो ऑथर आहे, याला पण विचारला की हे लेखक या प्रायश्चित्ताबद्दल, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत कार्याबद्दल हे कार्य किती वेळा केलेलं आहे? हाऊ मेनी टाइम्स सॅक्रिफाईस हॅव बीन डन. तर तिथेच आपल्याला उत्तर मिळतं, किती वेळा केलेलं आहे? एकदाच. 2000 वर्षापूर्वी कालवरीच्या क्रूसखांबावर, गोलगोथावर त्या जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच ते कार्य कंप्लीट केलेलं आहे. पुन्हा पुन्हा त्याच कार्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही. या प्रायश्चित्ताबद्दल असं आगळं वेगळं काय आहे? या प्रायश्चित्ताबद्दल हे आगळं वेगळं आहे की त्या जिवंत देवाच्या पुत्राने एकदाच ते केलेलं आहे. आज भरपूर अनेक हजार वर्षांपूर्वी जे संदेश त्यांनी भविष्यवाणी केलेली होती, ती भविष्यवाणी त्या जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. एवढंच नव्हे, एकदाच पूर्ण केलेली आहे. आणि आपण आजच्या सकाळी त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. का? कारण की तेच अर्पण, तेच बलिदान आताही व्हॅलिड आहे. त्याच बलिदानाला, त्याच अर्पणाला आताही किंमत आहे. त्याच अर्पणावर विश्वास ठेवून आता तुम्ही आणि आम्ही अशा प्रकारे देवाच्या सानिध्यात येऊ शकतो. त्याच अर्पणाच्या द्वारे, त्याच हिलॅस्मोसच्या द्वारे अशा प्रकारे आपण देवाला अब्बा आणि बापा हाक मारू शकतो. त्याच एकच अर्पणाच्या द्वारे आता आपण अशा प्रकारे देवाची स्तुती गाऊ शकतो. त्याच हिलॅस्मोसच्या द्वारे प्रत्येक सकाळी किंवा प्रत्येक रविवारी आपण मंडळी म्हणून, देवाची वधू म्हणून, देवाचं शरीर म्हणून, त्याचं शरीर म्हणून आपण अशा प्रकारे येऊन त्याची स्तुती, त्याची आराधना करू शकतो. याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या सकाळी 3 रेफरन्स आपण पाहिले आणि आजच्या सकाळी प्रायश्चित्ताबद्दल, अटोनमेंट बद्दल, हिलॅस्मोस
बद्दल आपण पाहिलं. प्रायश्चित्त करणारा कोण आहे बरं? एकच ऑप्शन, एकच उत्तर आहे. तोच तोच म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. हे जे प्रायश्चित्त आहे, सेकंड क्वेश्चन, किती लोकांसाठी आहे, किंवा किंवा कशासाठी हे प्रायश्चित्त केलं जात आहे? आपण पाहिलं त्याचं उत्तर, सर्व जगाच्या पापांसाठी हे प्रायश्चित्त केलं जात आहे, किंबहुना हे प्रायश्चित्त केलं गेलेलं आहे. सेकंड रेफरन्स आपण पाहिला की हे प्रायश्चित्त प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे पूर्णतेस नेलेलं आहे. त्याचं उत्तर आपण पाहिलं, ते प्रायश्चित्त प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही तुमची आणि माझी पापे स्वदेही वाहून कालवरीच्या क्रूसखांबावर त्याने ती पापे स्वतःवर घेतलेली आहे, हे आपण पाहिलं. गेत्सेमनेपासून गोलगोतापर्यंत हे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, आपण पाहिलं. चौथा क्वेश्चन आपण पाहिला की तिसऱ्या रेफरन्स मध्ये, की हे प्रायश्चित्त किती वेळा केलेलं आहे? प्रिय भावांनो बहिणीनो, हे प्रायश्चित्त एकदाच केलेलं आहे. या जिवंत गोष्टीबद्दल, या जिवंत बाबीबद्दल आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. एवढंच नव्हे, आपण आजच्या सकाळी पुन्हा एकदा प्रभू श्री ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे बलिदान त्याने अर्पिलेलं आहे, या त्या अर्पणाबद्दल आपण उपकार स्तुती करूया. आजच्या सकाळी आपण जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आमेन.